अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सन्माननीय नानासाहेब पाटोले यांनी छत्तीसगडमधून आलेल्या हत्तीचा विषय काढला। सुरुवातीला 26 होते, आता ते 32 पर्यंत गेलेले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की छत्तीसगडच्या वन विभागाने त्या ठिकाणी चर काढल्यामुळे त्यांचा परतीचा मार्ग तिथे तुटलेला आहे। निश्चितपणे वन विभागाच्या आपल्या अधिकाऱ्यांमार्फत छत्तीसगडच्या अधिकाऱ्यांबरोबर संपर्क साधून त्यांचा परतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी निश्चितपणे सूचित केलं जाईल। आणि जर तिथून मग तो आंध्र प्रदेशमध्ये त्या ठिकाणी पाठवण्याचा सुद्धा कसा विचारता आंध्रच्या अधिकाऱ्यांशी सुद्धा बोलणे केले जातील। आता या ठिकाणी जी नुकसान भरपाई झालेली आहे की रामदास मसराम यांच्या मतदारसंघामध्ये हत्तीने नुकसान केलं, नानाभाऊ पाटोलेंच्या मतदारसंघामध्ये केलं। मी खात्याला सूचित केलेलं आहे की एकूण शेतकऱ्यांच्या सगळ्या ह्या अडचणी लक्षात घेता कर्जबाजारी झालेला शेतकरी अनेक कर्जामध्ये अधिक जाऊ नये म्हणून त्या केस टू केस त्या ठिकाणी पंचनामे करून त्यांना मदत करण्यासाठी सरसकट नाही करता येणार। चला का खोटं बोलायचं का नाही बोलायचं, आपल्याला केस टू केस ज्या परिसरामध्ये नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना निश्चितपणे फार फायदा होईल असं नाही, परंतु त्यांचं नुकसान जे झालेलं आहे ते भरून निघेल अशा प्रकारची भूमिका मी घ्यायला सांगितली।